हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजची माहिती अशी राहणार आहे की धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास कधी आहे त्याच्याबद्दलच आज तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर ही माहिती आपल्याला शेवटपर्यंत पाहायची आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. अधिक मास याला मलमासा किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात विवाह, मौजीबंधन, गृहप्रवेश, बारसे यासारखी मंगल कार्ये केली जात नाहीत. पण पूजा पाठ, व्रत, वैकल्य, जप, तप आणि दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णूची विशेष कृपा आशीर्वाद आपल्या घरावर प्राप्त होतो. पंचांगानुसार सन 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील. यामुळे हिंदूचे नवे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्याचे होईल. नववर्षात अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 मध्ये धोंड्याच्या महिन्याची सुरुवात आहे आणि 16 तारखेला अमावस्या असल्यामुळे 17 तारखेपासून धोंड्याच्या महिन्याची सुरुवात आहे तर 15 जून पर्यंत राहणार आहे. 15 जूनला समाप्ती होणार आहे. याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणार तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते. अधिक महिना 30 किंवा 33 दिवसाचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्यांचा स्वीकार केला नाही. मग दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीविष्णूंकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, श्रीकृष्ण म्हणजे श्रीविष्णूचाच अवतार. अधिक मासांचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान श्रीविष्णू यांच्या आशीर्वादामुळेच तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असेही म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्या भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. तर बघा, या पवित्र अशा महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात तिथे सांगते. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजी बंधन, बारसे या म्हणजेच की शुभ कार्य या महिन्यामध्ये आपल्याला करायचे नाहीत. तर असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ आपल्याला मिळत नाही. मलमासात म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यात आपल्याला भगवान विष्णूची पूजा करायची आहे. विशेष महत्त्व दिलं जातं. या पूजेला दान धर्म, जप, तप, पूजा पाठ आणि गोमातेची सेवा आपल्याला आवर्जून या महिन्यामध्ये करायची आहे. कारण की ही सेवा केल्याने अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. धोंड्याच्या महिन्याबद्दल अजून माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओचा इथं शेवट घेते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. बाय बाय सगळ्यांना.